एक्सरसाइज 1.4 त्याच्यामधला क्वेश्चन की एक्सप्रेस फॉलोइंग इन सिम्बॉलिक फॉर्म. पहिला क्वेश्चन आहे आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग. त्याच्यामध्ये दोन वाक्य आहेत ते आपल्याला ओळखायला लागतील. पहिलं वाक्य पी आय लाईक प्लेइंग आणि दुसरं वाक्य क्यू आय लाईक सिंगिंग. आता तुम्ही म्हणाल सर इथं नॉट सिंगिंग आहे तर ते नॉट कशासाठी निगेशन मध्ये येतं. म्हणजे आपल्याकडे काय आहे की जे वाक्य घेणार आहे आपण ती नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची, निगेटिव्ह घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये एक वाक्य त्याच्यामुळे एक वाक्य झालं आय लाईक प्लेइंग आणि दुसरं वाक्य झालं आय लाईक सिंगिंग. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय ना आय लाईक प्लेइंग पहिलं वाक्य आहे तर पी. बट कशामध्ये मोजला जातो अँड मध्ये मोजला जातो. अँड नॉट सिंगिंग इथं लाईक सिंगिंग आहे ते म्हणतात नॉट सिंगिंग म्हणजे निगेशन क्यू. हा तुमचा झाला सिम्बॉलिक फॉर्म. सेकंड आहे आनंद नायदर लाईक्स क्रिकेट नॉर टेनिस. याच्यामध्ये पी कोण आहे आनंद लाईक्स. आता नायदर नॉर आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह घ्यायचं नाही आपण काय घ्यायचं पॉझिटिव्ह. आनंद लाईक्स क्रिकेट. क्यू आहे आनंद लाईक्स टेनिस. आता पहिलं काय नायदर नॉर कशामध्ये जातं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की नायदर नॉर हे कशामध्ये जातं अँड मध्ये जातं आहे की नाही. म्हटल्यानंतर अँड म्हटल्यानंतर पहिलं काय आनंद लाईक्स क्रिकेट हे पी आहे परंतु आनंद डज नॉट लाईक क्रिकेट हे आपल्याला दिलेलं वाक्य म्हणजे झालं तुमचा निगेशन पी. नायदर नॉर म्हणजे कशामध्ये गेला अँड मध्ये. नॉर टेनिस निगेशन क्यू. दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म. रेखा अँड रमा आर ट्विन्स. याच्यामध्ये काय आहे की दोन वाक्य नाही त्याच्यामध्ये एकच वाक्य आहे. त्याच्यामध्ये असं होत नाही की रेखा इज ट्विन अँड रमा इज ट्विन आहे की नाही. रेखा जुळी आहे आणि रमा जुळी आहे असं होत नाही. रेखा आणि रमा जुळ्या आहेत हे एकच वाक्य आहे. त्याच्यामुळे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म फक्त काय होणार पी. ओनली पी. एकच वाक्य असल्यामुळे ह्याला आपण पी ने डिनोट करा, क्यू ने करा, आर ने करा, एस ने करा तुमची मर्जी. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपल्याकडे इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रिअल नंबर. याच्यात एकच वाक्य आहे ते पी आय इज रिअल नंबर हे एकच वाक्य. आणि इट इज नॉट ट्रू म्हणजे हे फॉल्स आहे. हे फॉल्स आहे म्हणजे काय सिम्बॉलिक फॉर्म काय ना की हे जे वाक्य आहे आय इज रिअल नंबर हे चुकीचं आहे म्हणजे काय करायचं निगेशन. म्हणजे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला निगेशन पी. Either 25 is a perfect square or 41 is divisible by 7. याच्यात दोन वाक्य. पहिलं वाक्य P 25 is perfect square आणि दुसरं वाक्य Q 41 is divisible by 7. मग सिम्बॉलिक फॉर्म काय झाला याचा आयदर ऑर म्हणजे कशामध्ये दिलं ते ऑर मध्ये जात आहे. मी सांगितलं तुम्हाला आयदर ऑर कशामध्ये जातं तुमचं ऑर मध्ये जातं. नायदर नॉर कशामध्ये जातं तुमचं अँड मध्ये जातं. मग आयदर ऑर म्हटल्यानंतर हे पहिलं वाक्य 25 इज परफेक्ट स्क्वेअर झालं पी ऑर 41 इज डिव्हिजिबल बाय 7 तुमचा काय झाला क्यू. सो दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म. साधी सोपी वाक्य नीट लक्ष द्या.
नेक्स्ट सेंटेन्स आहे 6वा. राणी नेव्हर वर्क्स हार्ड येट शी गेट गुड मार्क. येट कशामध्ये जाते याचा विचार करायला पाहिजे. ऑरचं फिलिंग तर मला येत नाही, इफ देनचं पण फिलिंग येत नाही, इफ अँड ओनली इफचं फिलिंग येत नाही. मग राहिलं एकच, कशामध्ये जाणार येट तुमचा? अँड मध्ये जाणार. पहिलं वाक्य कोण आहे तुमचा? पी. पी आहे राणी वर्क्स हार्ड. बघा निगेटिव्ह घ्यायचं नाही, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. राणी वर्क्स हार्ड. दुसरं क्यू आहे शी गेट्स गुड मार्क्स. मग तुमचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला इथं? राणी वर्क्स हार्ड म्हणते का? नेव्हर म्हणजे निगेशन पी. येट म्हणजे काय झालं तुमचा? अँड. शी गेट्स गुड मार्क्स. शी गेट्स गुड मार्क्स सेम आहे. सो दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म निगेशन पी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. क्वेश्चन 2. पी काय दिले आपल्याला? गर्ल्स आर प्लेइंग. गर्ल्स आर हॅपी. क्यू दिले आपल्याला गर्ल्स आर प्लेइंग. आणि नंतर की एक्सप्रेस फॉलोइंग सेंटेन्सेस इन सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे पी हा आहे, क्यू आहे, खाली दिलेले वाक्य तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा. काय म्हणते बघा? आयदर ऑर. ठीक आहे, आयदर ऑर म्हणजे हे गर्ल्स आर हॅपी तुमचं पी आहे. दे आर नॉट प्लेइंग हा तुमचा क्यू मध्ये जाईल. बरं चला, सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? हा पी. ऑर म्हटल्यानंतर ऑर. दे आर नॉट प्लेइंग. गर्ल्स आर प्लेइंग क्यू आहे. नॉट प्लेइंग म्हणल्यावर काय येणार तुमचं? निगेशन क्यू. दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन आहे गर्ल्स आर अनहॅपी बट दे आर प्लेइंग. म्हणजे ह्याच्यात पहिलं जे वाक्य आहे गर्ल्स आर अनहॅपी. गर्ल्स आर हॅपीचं निगेशन आहे म्हटलं मी ह्याला काय म्हणणार? निगेशन क्यू. बट म्हणजे कशात आला तुमचा? अँड. दे आर प्लेइंग म्हणजे गर्ल्स आर प्लेइंग तुमचं झालं पी. दिस इज युअर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे आपल्याकडे. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट दिलंय 14 इज कंपोजिट नंबर बट 15 इज प्राईम नंबर. सो व्हॉट इज कंपोजिट नंबर? कंपोजिट नंबर काय असते की अशी संख्या की ज्याला 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर जर 2 पेक्षा जास्त नंबरने भाग जातो. कुठल्याही संख्येला 1 आणि ती स्वतः अशा 2 संख्यांनी 100% भाग जातो. जर त्याच्यापेक्षा आणखीन काही संख्यांनी भाग गेला तर ती झाली कंपोजिट नंबर. आणि 2च संख्यांनी भाग गेला ती आणि 1 तर ती झाली प्राईम नंबर. सो पहिलं जे वाक्य आहे पी म्हणूया आपण त्याला 14 इज कंपोजिट नंबर ते ट्रू आहे त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? टी. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे क्यू ते आहे 15 इज प्राईम नंबर. 15 ला बघा किती किती संख्येने भाग जातो 15 ला? 1 3 5 15 4 संख्येने भाग गेला म्हणल्यावर ती प्राईम होणार नाही. मग ती कोण आहे? तुमची कंपोजिट नंबर आहे. आणि तो कंपोजिट नंबर आहे म्हटल्यावर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे? फॉल्स. सो सिम्बॉलिक फॉर्म काय झाला याचा? सिम्बॉलिक फॉर्म दॅट इज इक्वल टू 14 इज कंपोजिट नंबर म्हणजे पी बट म्हणजे तुमचा अँड 15 इज प्राईम नंबर म्हणजे क्यू. ट्रूथ व्हॅल्यू जर टाकली पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय? टी. अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय? एफ.
टी अँड एफ. आता अँड म्हणल्यावर अँडचा टेबल आपल्या लक्षात आला पाहिजे. अँडच्या टेबलमध्ये काय होतं, टी अँड टी, टी अदरवाईज फॉल्स. इथं आहे का टी अँड टी? नाही, टी अँड एफ आहे, म्हणजे हे अदरवाईज कंडिशन झाली. म्हणल्यावर ह्याची टोटल ट्रूथ व्हॅल्यू ह्या स्टेटमेंटची अख्खा किती झाली तुमच्याकडे, फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. नायदर 21 इज प्राईम नंबर नॉर इट इज डिव्हिजिबल बाय 3. म्हटल्यानंतर पहिल्या वाक्याने शोधलं मी त्याच्यात बी 21 इज प्राईम नंबर. क्यू वाक्य आहे माझ्याकडे 21 इज डिव्हिजिबल बाय 3. सो सिंबॉलिक फॉर्म काय झाला, नायदर नॉर. नायदर नॉर म्हणजे कशात झालं तुमचं, अँड मध्ये. सो नायदर 21 इज प्राईम नंबर म्हणजे काय झालं सिंबॉलिक फॉर्म मध्ये, निगेशन पी अँड नॉर इट इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे हा डिव्हिजिबल बाय 3 नाही म्हणजे निगेशन क्यू. सो निगेशन पी काय येणार तुमच्याकडे 21. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू बघा, 21 हा प्राईम नंबर आहे का, नाही, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. आणि 21 इज डिव्हिजिबल बाय 3 आहे का, तर आहे, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, ट्रू. सो निगेशन ऑफ पी काय तुमच्याकडे फॉल्स अँड निगेशन ऑफ क्यू काय तुमच्याकडे ट्रू. सो निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू अँड निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स. टी अँड एफ आपल्याला माहिती काय असलं पाहिजे आपल्याकडे, एफ. टी अँड एफ आपल्याकडे काय असलं पाहिजे, एफ. कारण अँडच्या टेबल मध्ये काय असते, टी अँड टी, टी. अदरवाइज इट इज फॉल्स. So next question is, it is not true that 4 plus 3i is a real number. 4 plus 3i कसा नंबर आहे तुमच्याकडे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा, सो p कोण आहे तुमच्याकडे, 4 plus 3i is रियल नंबर. हा तुमच्याकडे p आहे. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. कारण आताच आपण बघितलं, आताच मी सांगितलं 2 मिनिटांपूर्वी की 4 plus 3i हा कसा नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. 4 एकटा असता तर तो रियल नंबर होता, 3 एकटा असतात तरी तो रियल आहे ना. आय आल्यामुळे तो काय झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झाला. मग हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इट इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे काय, सिंबॉलिक फॉर्म असा येणार आहे, निगेशन ऑफ पी. ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, सॉरी सिंबॉलिक फॉर्म काय झाला, निगेशन ऑफ पी. सो मी याला काय करतो, निगेशन, आणि पी म्हणजे काय तुमच्याकडे फॉल्स आहे, निगेशन ऑफ फॉल्स इट इज ट्रू. सो याची पूर्ण ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, टी झाली आपल्याकडे. Remember 3 plus 5 is greater than 7 if and only if 4 plus 6 is less than 10. काय म्हणतोय, 3 plus 5 is greater than 7 if and only if 4 plus 6 is less than 10. म्हणजे आता आपण काय करूया, 3 plus 5 हा p झाला तुमच्याकडे, 3 plus 5 is greater than 7 आणि q कोण झाला तुमच्याकडे, 4 plus 6 is less than 10. याची ट्रूथ व्हॅल्यू जर बघितली, 3 plus 5 8 होता, 8 हा ग्रेटर दॅन 7 आहे का, तर आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय t. आणि हा जो 4 plus 6 10 हा लेस दॅन 10 तरी होणार नाही, इक्वल टू 10 आहे, म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय तुमच्याकडे, फॉल्स. आणि इफ अँड ओनली इफ म्हणल्यावर हे कुठलं वाक्य आहे, डबल इम्प्लिकेशनचं वाक्य आहे. बरं, याचा सिंबॉलिक फॉर्म काय झाला आपल्याकडे, p डबल इम्प्लाइज q. सो आता ट्रूथ व्हॅल्यू टाकली तर t डबल इम्प्लाइज f. आणि डबल इम्प्लिकेशनचं आपण लक्षात कसं ठेवतो, डबल असेल तर t, सिंगल असेल तर f. हे सिंगल आहे म्हणल्यानंतर याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली तुमच्याकडे, टोटली फॉल्स. हे जे मोठं स्टेटमेंट आहे वरचं ते काय झालं तुमच्याकडे, फॉल्स झालं. Either 64 is a perfect square or 46 is a prime number. सो पहिला पार्ट आहे आपल्याकडे, पहिला स्टेटमेंट p आहे 64 इज परफेक्ट स्क्वेअर आणि q आहे आपल्याकडे 46 इज प्राइम नंबर. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे का, तर आहे, म्हटल्यानंतर हे ट्रू झालं. 46 हा प्राइम नंबर आहे का, नाही, म्हटल्यानंतर हे काय झालं तुमच्याकडे, फॉल्स. मग आता सिंबॉलिक फॉर्म काय झाला, आयदर ऑर आहे, म्हटल्यानंतर p और q. सो p काय आपल्याकडे ट्रू आहे, और q काय आपल्याकडे फॉल्स आहे. आणि ऑर चा टेबल आपण कसा लक्षात ठेवतो, डबल एफ, सॉरी एफ और एफ एफ अदरवाइज टी.
एफ ऑर एफ एफ इथं एफ ऑर एफ आहे का नाही म्हणजे ही अदरवाईज कंडिशन आहे. म्हणल्यानंतर काय नाही तुमच्याकडे ट्रू. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय आपल्याकडे ट्रू आहे.